इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। आशिष रामू म्हेत्रे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वायफट खर्च न करता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजूंना पास्टर योहान कानेपागोलू यांच्या प्रार्थनेनं हॉस्पिटलमधील रुग्ण नातेवाईक यांना अन्नदान वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास योहान कानेपागोलू, ऑगस्टिन मिंगे, राजू मिंगे, जेशवा मिंगे, आकाश म्हेत्रे, राजू म्हेत्रे, आकाश कानेपागोलू, योहान सातालोलू, सुनील खाडे, भीमराज गोन्याल, कृष्णा कुमार, तिमोची कुमशिंकर आणि म्हेत्रे कुटुंबातील सर्व सदस्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी योहान कानेपोगोलू यांनी अधिक माहिती दिली। ఇక్కడ आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर पित्या, जिवंत बापा, आज तुमचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा विजयाचा दिवस, पुनरुत्थानाचा दिवस, शपाताचा दिवस। या दिवशी तुमचा लेकरू आशिष रामू म्हेत्रे परमेश्वर पित्या या बाळाच्या वाढदिवसानिमित्त परमेश्वर पित्या सिव्हिल हॉस्पिटल बी ब्लॉक या ठिकाणी परमेश्वर पित्या आजारी लोकांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी परमेश्वर पित्या चांगलं भोजन त्यांनी केलेलं आहे। परमेश्वर पित्या हे भोजन परमेश्वर पित्या अनेक गरीब, अनेक पेशंटचे नातेवाईक यांना देण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेऊन, कष्ट घेऊन परमेश्वर पित्या आशिष त्यांच्या कुटुंबियाकडून, म्हेत्रे परिवाराकडून जे भोजन केलेलं आहे त्यावर तुम्ही आशीर्वाद पाठवा। जिवंत बाबा, खरोखर बाळाच्या वाढदिवसानिमित्त जे भोजन खरोखर परमेश्वर पित्या जे भुकेलेलं आहेत त्यांना चांगलं भोजन त्यांनी देत आहे परमेश्वर पित्या, त्याबद्दल देखील मी तुमच्या मनापासून आभार मानतो। जे इथं जमलेले पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्यांना चांगलं आरोग्य आयुष्य द्या। जे ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये ते देखील बरं होऊन त्यांच्या घरी जाण्यासाठी सहाय्य करा। आज परमेश्वर पित्या सर्व ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित आहेत परमेश्वर पित्या, त्याबद्दल देखील आम्ही तुमचे आभार मानतो। विशेष करून आशिष रामू म्हेत्रे परमेश्वर पित्या या बाळाला दीर्घायुष्य द्या। परमेश्वर पित्या त्याला आणि त्यांची पत्नी, त्यांचे आईवडील, त्यांचे कुटुंबीय सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा। चांगले विचार, चांगले मन त्यांच्या मनामध्ये तुम्ही घातला, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो। परमेश्वर पित्या आलेल्या सर्वांना तुम्ही आशीर्वादित करा। या अन्नावर देखील आशीर्वाद पाठवा। सर्वजण खाऊन तृप्त होण्यासाठी ज्यांना अन्न मिळत नाही परमेश्वर पित्या त्यांना देखील अन्न तुम्ही द्या म्हणून ही सर्व विनंती आमचं देण्यात आणणारा प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना विनंती केली आहे म्हणून तुम्ही ऐका। आज विश्रांतीचे दिवस म्हणजे शब्दाचा दिवस, रविवारी माझा मुलगा आशिष रामू म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे अनाथ किंवा गरीब आहेत, जे पेशंट आहेत, त्यांना जे काही अल्पाहार दिलं आहे त्या देवाच्या कृपेने, आणि विशेष करून या वर्षामध्ये देवाने आमच्या कुटुंबावर एवढा मोठा आशीर्वाद दिला की एका वर्षामध्ये 2 मुलांचं लग्न झालं, केवळ येशू ख्रिस्त दयाने। कारण आम्ही आमचं केलेलं श्रम व्यर्थ न जाता आम्ही रोज देवाच्या सेवेमध्ये तत्पर असण्यासाठी देवाने जे आम्हाला मार्गदर्शन दिले, आम्ही ते देवाचा आशीर्वाद उपकार मानतो। आणि या ठिकाणी आमच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमानिमित्त आलेले आमचे पास्टर योहान कानेपागोलू यांच्या देखील मी मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे योहान सातालोलू, भीमराजांना गोन्याल, सुनील काडे आणि इतर सर्व आमचे बंधू, या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। माझ्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले सर्वांचं मी मित्र कुटुंबाकडून आभार मानून मी माझे 2 शब्द। आज आशिष रामू म्हेत्रे यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मनामध्ये देवाने चांगले संकल्प घातले, कारण अनेक लोक वाढदिवस त्यांच्या प्रसिद्धीसाठी
किंवा इतर गोष्टीसाठी भरपूर असे प्रमाणात खर्च करतात, वायफळ खर्च करतात, परंतु ते लोकांना दिसतंय. परंतु पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, तुम्ही खरोखर धर्माचरण म्हणजे जे अनाथांचे विचारपूस करणं, अनाथांना कपडे देणे किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना मदत करणं, जे भुकेलेलं आहे त्यांना तुम्ही अन्न देणं, ताणलेले आहेत त्यांना पाणी देणं, हे पवित्र शास्त्रामध्ये नीती म्हणजे खरोखर धर्माचरण काय आहे हे पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आशिष रामू मेत्रे या बाळाचं देखील यावर्षी त्याचं लग्न झालं, यावर्षीच आज वाढदिवस आहे. खरोखर या वाढदिवसानिमित्त त्यांनी वायफळ खर्च न करता तेच पैसा वाढदिवसाचा मोठ्या प्रमाणात न करता जे गोरगरीब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत, जे ॲडमिट आहेत, ज्यांचा डबा देखील त्यांच्या घरी देण्यासाठी कोणी नसतात, त्यांच्यासाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी आज जे भोजनाचं संकल्प केला आणि भोजन वाटप केलं त्यांच्या शुभ हस्ते आणि सर्वांच्या आमच्या लोकांच्या हस्ते, खरोखर हे कौतुकास्पद आहे. कारण का वाढदिवस कोणाचे तरी तहान भागवायला पाहिजे, कोणाचे तर भूक मिटवायला पाहिजे, ज्यांना कपडे नाही त्यांना कपडे द्यायला पाहिजे. हेच खरोखरची वाढदिवस आणि हे खरोखरची भक्ती असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आज खरोखर आशिषला देव चांगलं दीर्घायुष्य द्यावं. नेहमी तो देवाच्या कामामध्ये तत्पर राहतो. त्यांची पत्नी, त्यांचे कुटुंब सेवेमध्ये राहतात, असं त्यांना अजून दीर्घायुष्य द्यावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी विशेष करून आमचे योहानांना पेत्रप्पा सातालोलो, आमचा भाऊ सुनील काडे, त्याचप्रमाणे तिमोती कुंशीकर, कृष्णा कुमार, त्याचप्रमाणे आमचे भाऊ रामू मेत्रे आणि भीमराज गोन्याल आणि आमचे सर्व भाऊ आणि आशिषांचे पाहुणे सर्वजण इथं उपस्थित आहेत. त्यांच्या मनापासून मी आभार मानतो. अशी प्रेरणा असं सर्वांच्या मनामध्ये घालावं, जेणेकरून जे काही आपण खर्च करतो वायफळ न खर्च करता त्या वाढदिवसाच्या निमित्त गोरगरिबांना, अनाथांना अन्न वाटप किंवा कपडे वाटप, इतर गोष्टी करावं असं मी माझ्या मनाच्या म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे मी बोलत आहे. खरोखर हीच खरोखरची सेवा आणि भक्ती आहे. असं प्रत्येकाने करावं आणि देव त्या प्रत्येकाला चांगले विचार, चांगली बुद्धी द्यावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.